नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपल्याला माहितच आहे की कालच आपल्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे सुरू झालेलं आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जसं की आतापर्यंत आपण जर पाहिलं तर आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अर्थसंकल्प मांडत होते, परंतु त्यांचं जे काही अकाली निधन झालेलं आहे यानंतर हा जो पदभार आहे तर तो पदभार माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतःकडेच ठेवलेला आहे। आणि आज जी काही काल जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी सर्वांनी आपलं मत मांडलेलं आहे किंवा मग जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जो पदभार आहे तो स्वीकारलेला आहे। परंतु आपण जर पाहिलं तर यामध्ये मुख्य प्रश्न होता शेतकरी बांधवांचा कर्जमाफी, पीक विमा, त्यानंतर नमो शेतकरी योजना। शेतकरी बांधवांना सध्या हे काही प्रश्न सतावत आहे या सर्व योजनांबद्दलचे। या योजनांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काही घोषणा होणार का, किंवा या सर्व योजनांबद्दल काय नवीन अपडेट आहे। त्यानंतर जे काही आपले पत्रकार बांधव तिथे होते तर त्या पत्रकार बांधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब किंवा मग मंत्रिमंडळातील जे काही नेते आहेत यांना यामध्ये मुख्यमंत्री असतील, त्यानंतर कृषी मंत्री असतील, यांना शेतकरी बांधवांविषयी किंवा मग शेतकरी बांधवांना जे काही सध्या योजनांबद्दल प्रश्न पडलेले आहेत या प्रश्नांविषयी काही विचारलं का आणि त्याबद्दल काय नवीन अपडेट आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण येथे तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळत असतात। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, तर हे 6 मार्च रोजी आपल्या राज्याचं अर्थसंकल्पीय बजेट हे सादर करणार आहेत। आतापर्यंत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सादर करत होते, परंतु त्यांच्या अकाली निधनानंतर आता हा जो पदभार आहे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पाडण्यात येणार आहे किंवा करण्यात येणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, त्यानंतर नमो शेतकरी योजना असेल। आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा आपण 3 ते 4 महिन्यांपासून आतुरतेने शेतकरी बांधव वाट पाहत आहे। तर मग या योजनेबद्दल या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काल जी काही पत्रकार परिषद झालेली आहे या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काही वाच्यता केली का, किंवा मग जे काही पत्रकार बांधव होते यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना काही प्रश्न विचारले का, तर अजिबात नाही। कुठल्याही प्रकारचे नमो शेतकरी योजनेबद्दल म्हणजे आता आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरणास खूप विलंब झालेला आहे, परंतु अद्याप मात्र कुठल्याही नमो शेतकरी योजनेबद्दल अपडेट समोर येत नाहीये किंवा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याबद्दल कुठलीही अपडेट देत नाहीये की राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता केव्हा वितरित केला जाईल। त्यानंतर पीक विमा असेल की जानेवारी महिन्यामध्ये पीक विमा हा वितरित केला जातो सर्व शेतकरी बांधवांना। 2025चा जो पीक विमा आहे हा आता आपण जर पाहिलं तर फेब्रुवारी महिना एंडिंग चालू आहे आणि तरीसुद्धा अद्यापही तो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि याबद्दल सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तर काहीच सांगण्यात आलेलं नाही, परंतु जे काही पत्रकार बांधव होते यांनीही शेतकरी बांधवांबद्दल कुठल्याही प्रकारचा पीक विमा असेल, नमो शेतकरी योजना असेल याबद्दल कुठल्याही प्रकारचा शब्द तेथे उच्चारला नाही किंवा प्रश्न विचारण्याचं काम तेथे केलेलं नाहीये। आपण जर पाहिलं तर पत्रकार बांधव जे असतात ते कशासाठी असतात, तर शेतकरी बांधवांना म्हणजे संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांना जे काही प्रश्न पडलेले असतात त्याचं निदान हे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून केलं जातं। म्हणजे सरकारला प्रश्न विचारण्याचं काम हे पत्रकार बांधवांचं असतं। परंतु आपण जर पाहिलं तर सध्या जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे यामध्ये कुठलाही पत्रकार बांधव हा सरकारला प्रश्न विचारत नाहीये, जेणेकरून शेतकरी बांधवांचे प्रश्न सॉल्व्ह होतील किंवा शेतकरी बांधवांच्या मनामध्ये जे काही योजनेबद्दल प्रश्न आहे त्याचं उत्तर शेतकरी बांधवांना मिळेल अशी कुठल्याही प्रकारची परिस्थिती सध्या मात्र राहिलेली नाही। आणि आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आपण जे म्हणतो विरोधी पक्ष असतो की तो विरोधी पक्ष शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडत असतो। यामध्ये आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत बच्चूभाऊ कडू असतील यांसारखे अनेक नेते होते की जे शेतकरी बांधवांच्या हितासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये किंवा कुठल्याही बैठकींमध्ये शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडत होते, परंतु आज जर आपण पाहिलं तर आपल्या शेतकरी बांधवांनीच त्यांना कुठेतरी मागे खेचलेलं आहे असंही आपल्याला म्हणता येईल। म्हणजे आपणच विरोधी पक्षनेता शिल्लक ठेवलेला नाही जो की शेतकरी बांधवांसाठी लढत होते, अशा एकही नेता सध्या शिल्लक राहिलेला नाही। आणि आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीचे जे काही आमदार आहेत की जे विधान भवनामध्ये आहेत किंवा मग अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांना प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी जे काही लेखी विधान भवनामध्ये मांडलेलं होतं
त्याचं आपण जर पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं नाही किंवा त्या लेखी स्वरूपाचं जे काही शेतकरी बांधवांचे प्रश्न त्यामध्ये मांडलेले होते त्याला महत्त्व दिलेलं नाही असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, आता राहिला प्रश्न कर्जमाफीचा. आपण जर पाहिलं तर माननीय बच्चूभाऊ कडू यांनी कर्जमाफीबद्दल आंदोलन केलं होतं आणि त्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शब्द देण्यात आला होता की आम्ही शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहोत आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या जाहीरनाम्यामध्येही स्पष्ट सांगण्यात आलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा करणार, शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देणार, 3 लाखांपर्यंतची कर्जमुक्ती देणार. परंतु निवडणूक झाली विधानसभेची, त्यानंतर भूतो न भविष्य असं महायुती सरकार निवडूनही आलं. त्यानंतर कर्जमाफी असेल म्हणजे जे काही विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी जे काही जाहीरनामा महायुती सरकारने घोषित केला होता त्यातलं एकही जाहीरनाम्यातील एकही वचन महायुती सरकारने पूर्ण केलेलं नाही. परंतु तरीसुद्धा बच्चूभाऊ कडूंनी पुन्हा कर्जमाफीबद्दल आवाज उठवला आणि त्यांना त्यावेळेसही असं उत्तर देण्यात आलं की 30 जूनपूर्वी शेतकरी बांधवांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. आता नक्की कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किंवा मग शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहेत आणि हे प्रश्न सध्या पत्रकार बांधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना या पत्रकार परिषदेमध्ये विचारणं महत्त्वपूर्ण असं होतं. परंतु कुठल्याही पत्रकार बांधवाने हा प्रश्न शेतकरी बांधवांना जो काही महत्त्वाचा पडलेला आहे कर्जमाफीबद्दलचा हा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारलेला नाही. मग यामध्ये शेतकरी बांधवांचे प्रश्न न विचारण्याचं पत्रकार बांधवांना सांगितलं गेलं आहे का, असाही प्रश्न शेतकरी बांधवांना पडतोय. परंतु मित्रांनो, आता 6 मार्च रोजी आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे स्वतः बजेट सादर करणार आहेत. मग यामध्ये आपल्याला हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, कर्जमाफीबद्दल राज्य शासनाने कोणते निर्णय घेतले आहेत, यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की रेग्युलर शेतकरी बांधवांनाही याचा लाभ भेटणार, हे सर्व पाहणं महत्त्वपूर्ण असं ठरणार आहे. आणि जे काही कालपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे तर याची प्रत्येक अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा दररोज डेली प्रयत्न करणार आहोत. हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे हे 30 दिवसांचं असणार आहे, म्हणजे जवळपास 28 ते 29 मार्चपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. आपण संपूर्ण डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, काल ज्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस होता यामध्ये कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आलेले नाहीत. यामध्ये फक्त आणि फक्त आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे काही अकाली निधन झालं यांच्यावरतीच प्रश्न मांडण्यात आले आणि आपलाही त्याला सपोर्ट आहे, कारण जे काही निधन आपल्या माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं झालेलं आहे तर ते दुर्दैवी आहे आणि त्यांना आपण जे काही म्हणतो भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं किंवा मग त्यांच्या निधनावरती जे काही मनोगत व्यक्त करण्यात आलं तेही महत्त्वपूर्ण होतं. परंतु यामध्ये गेलेली व्यक्ती परत येत नसते, परंतु शेतकरी बांधवांना जे काही प्रश्न पडलेले आहेत, आज लाखो शेतकरी बांधव कर्जाच्या बोजाने म्हणा किंवा इतर प्रश्न घेऊन मरत आहे, त्यांच्या प्रश्नावरती बोलणं किंवा त्यांचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडणं जास्त महत्त्वाचं आहे. तरीसुद्धा काल पहिल्या दिवशी कुठल्याही प्रकारे शेतकरी बांधवांवरती प्रश्न मांडण्यात आलेले नाहीत. परंतु मित्रांनो, जसेही पुढे शेतकरी बांधवांच्या प्रश्नांवरती वाक्यता करण्यात येईल किंवा शेतकरी बांधवांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती जी काही अपडेट समोर येईल ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.